नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्यासमोर पत्र आहे. जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष आणि सचिवांना शिक्षक भरतीबाबत पत्र पाठवलेले आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की येत्या 2 दिवसांमध्ये मित्रांनो, पत्र निघालेलं आहे 5 तारखेला, 5 फेब्रुवारी 2019 म्हणजे काल पत्र निघालेलं आहे. आणि 2 दिवसांमध्ये त्यांनी कसल्या परिस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची माहिती भरण्यासंदर्भात त्यांनी आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी 2 दिवसामध्ये माहिती भरण्यासंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी ज्या संस्था सदरची कार्यवाही दिलेल्या मुदतीत करणार नाहीत व त्यांना रिक्त पदावर शिक्षक मिळाले नाहीत, तर याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या शाळेची संस्थेची राहील व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार आपली शाळा आणि संस्था राहील, याची नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, या पत्राने आपल्याला या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात आता जिल्हा परिषदांची या ठिकाणी रिक्त पदांची माहिती मिळालेली आहे. आता संस्थांची या ठिकाणी रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड होण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी या ठिकाणी आदेश देण्यास सुरुवात झालेली आहे. आणि कसल्या परिस्थितीमध्ये मित्रांनो, 11 ते 12 फेब्रुवारीच्या पर्यंत आपल्याला जाहिराती या पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील. आता काल या ठिकाणी जे विनोद तावडे साहेबांनी जे आश्वासन दिलं की 10% आरक्षण देऊन सुद्धा भरती ही महाराष्ट्रामध्ये केली जाईल. मित्रांनो, त्याबाबत प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पर्याय काढतील आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यावर 10% आरक्षण देऊन खुल्या प्रवर्गातील समाजाला शिक्षक भरती